शिवरात्रीचं पारणं अजून 2 दिवस होतं. वामननं रात्री शपथ घेतली, 2 दिवस पिईल, पण पुन्हा घरात सुख नांदणार, घर आनंदी होईल या आशेवर दोघं मायलेकरं खुश होते. डोंगरगावच्या हजामती बलुत्याच्या आसाम्या होत्या. ते केल्या, पण महारामांगांची आणि इतर समाजाची माणसं नगदी पैशानं हजामती करत. त्यांना वावरं शिवरं कुठली, मजुरीचा पैसा हातात खेळतो. महारामांगाच्या दाढ्या करू नको, नाही तर आमचं बलुतं सोडून दे, असं डोंगरगावच्या काही वर्णवाद्यांनी वामनला ताकीद देऊन बजावलं होतं. पण वामन परिवर्तनवादी विचारांचा म्हणून त्यांनी वेगळा वस्त्रा ठेवून का होईना मात्र महारामांगांच्या इतर समाजाच्या हजामती करणं सुरूच ठेवलं. त्यातून 4 पैसे मिळत खर्चाला. पण ह्या वामनच्या वागण्यानं डोंगरगावातले काही खुळचट दुखावले आणि त्यांचा डोळा मात्र वामनवर कायमचा राहिला. त्या पैशावर तो 2 दिवस खूप दारू पिला, कारण सोडायची होती. पारण्याचा दिवस उजाडला. शेवंत आणि यशवंत खूप आनंदी होते. वामन आजपासनं दारू सोडणार होता. दारूमुळं होणारी किरकिर कायमची संपणार होती. शेवंतानं आज पारणं धरलं, ह्याच आनंदात दिवस गेला. वामननं दारू सोडली हे हळूहळू 4-2 दिवसात सगळ्या गावालाच माहिती झालं. तसा तो बेवडा नव्हता, पण आजकाल जरा जास्तच झालं होतं. बा आता दारू पित नाही हे चिंगी कलीला तितकं कळत नव्हतं, पण घरात आता भांडणं भानगडी होत नाहीत म्हणून त्यांना आनंद वाटत होता. बाप मायला मारत नाही, रात्रीची किरकिर आता बंद झाली, जेवण आनंदानं होत होतं, तशी झोपसुद्धा आनंदात लागत होती. अर्धी रात चालणारी भांडणं आता नाहीशी झाली. हा फरक आता लेकरांना पण जाणवत होता. घरातलं सगळं वातावरणच बदललं. जमा झालेले 4 पैसे तो शेवंताच्या हातावर ठेवायला लागला. भावभावकीची तोंड बंद झाली होती. तसा तो हिशोबी, पण दारूमुळं हा माणूस बेहिशोबी झाला होता. पण आता मात्र तो नामानिराळा झाला. पारणं झालं. गावाला शिवाराला आता शिमग्याचे वेध लागले होते. ऊन जरा जास्तच कडक होत होतं. हिरवीगार पानं झडून जात होती. झाडं तेवढी उभी दिसत, पण पान गळती होऊन झाडाचं ओझं आणि सौंदर्य गळून गेलेलं होतं. पळस तेवढा फुलला होता. गावात होळीची बोंब सुरू झाली. पोरासोरांच्या टोळ्याच्या टोळ्या जळतन जमा करत होत्या. घाणघाण शिव्यांच्या आरोळ्या कानावर पडत होत्या. मोठी मोठी लाकडं पोरं चोरून आणत. गहू, हरभरा, ज्वारी, कापूस असं धनधान्यानं घर भरलेलं असताना तोंडावर मनगट हाणून बोंबळणारा सण किती चांगला किती वाईट काही कळायचं नाही. सगळी रानं उजाड झालेली. तळपत्या उन्हात उघडा बंब होऊन रानात आऊत हाकणारा शेतकरी भर उन्हात घाम गाळताना काळ्याभोर पाठीच्या दांडानं घाम ओघळत होता. काळशार रान पेरणीसाठी तयार होणार होतं. पैनगंगा जरा आटण्याच्या मार्गावर होती. आता गव्हाला पाणी कुठून मिळणार या प्रश्नात शेतकरी बुडालेला होता. पिंगळी गावच्या भवलातून कॅनॉलचं काम सुरू झालं. कॅनॉलच्या खोदकामाला शेकडो माणसं लागत होती. खोदकाम बांधकाम हे माणसांकडनं करून घेतलं जात होतं. मोठ्या मोठ्या कॉन्ट्रॅक्टरने ते गुत्त घेऊन कामाला लोकं लावलेली होती. लोकांच्या राहण्या खाण्याची व्यवस्था कामाच्याच ठिकाणी होती. मोठमोठे तंबू आणि पत्र्याची शेड उभारून राहण्याची खाण्याची व्यवस्था करण्यात आली होती. कामावर गडी माणसांसोबत काही बरीच जोडपीही कामाला होती. तेलगू, लमाणी, कर्नाटकी आणि तामिळ लोक परिवारासह लेबर म्हणून काम करत. त्यांच्यासाठी गुत्तेदारानं टीन टापराचं शेड उभं करून दिलं होतं. नवऱ्याच्या बरोबरीनं बाया काम करत आणि रातच्याला त्या तिथंच 4 भाकरी करून खात. तामिळी, कर्नाटकी, तेलगू हे अंगानं आडदांड काळे भिल, गुडघ्यापर्यंत टॉवेल नाही तर पांढऱ्या धोतराचं धुडवं गुंडाळत. महाराष्ट्रापेक्षा बाहेरची माणसं अशी मेहनती, कामाला डग म्हणत नाहीत, खूप कामं करतात. म्हणून अशा मेहनती कामाला गुत्तेदार बाहेरच्या माणसांना काम देतो. काम खूप जोरात सुरू होतं. या कामावरचा मुनीम पठाण हा वामनला आज गुरुवारच्या बाजारात आढळला. पठाण मुनिमाची आणि वामनची ओळख वरठ्याच्या संभानच करून दिली. तो म्हणाला,
वामनदा, कॅनॉलच्या कामावरचा हा मुनीम पाठाणे, आठवडकरी सदा भिकारी, सणाच्या दिवशी दुसऱ्याच्या दारी. वामननं थैली सकट आदाब घातला. पठाण मुनीम म्हणजे उंचापुरा, नाकेला गडे, गुबगुबीत चेहरा, हनवटीवर तुरळक मोजकेच केस पण चांगले लांब, मुसलमानी चेहरा, दाढी ठेवलेला, अंगात हिरव्या रंगाचा पठाणी कुर्ता पैजामा घातलेला. पैजामा घोट्यापर्यंत आखडू खोचलेला आणि खांद्यावर त्रिकोणी करून भली मोठी मुसलमानी दस्ती टाकलेली. गळ्याला वेढा मारून पार गुडघ्यापस्तोर त्या दस्तीचे कोने लोळत होते. असा त्याचा मुसलमानी पेहराव. मान हलवून आदाब करत म्हणाला, वामन भाई, आमच्या कामावर येत जा. बहुत लोक आहे, दाढी कटिंगा करणे को, बहुत धंदा चालते. त्याचं बोलणं ऐकून जरा भीत वामन म्हणाला, पर संबादा 12% जमते, पर म्या डोंगरगाव. अरे वामन भाई, तुम्हारे दिल से कवा भी या की दुपारी बिपारी. गुरुवार बाजार, पेमेंटचा दिवस, लेबरांचा हप्ता, म्हणून वामन म्हणाला, म्या गुरुवारी येतो, नक्की 12% येतो. अच्छा आता वामनदा, संबादा आता, असं म्हणत पठाण मुनीम निघून गेला. पठाण गेल्यावर वामन म्हणाला, आठवडकरी साधा बेकारी, सणाच्या दिवशी दुसऱ्याच्या दारी. चांगलं आहे संबादा. नगदी पैसे येतात चटणी मिठाला. वामननं विचार केला आणि ठरल्याप्रमाणे दर गुरुवारी वामन डोंगरगावहून येता येता तांड्यावर जायचा. मस्त मोठं मैदान. गुरुवारी काम ठप्प राहायचं. माणसं काही राहिलेल्या कामात मग्न, तर काही आंघोळ करणारे, तर काही हातावर भाकरी घेऊन उभ्या उभ्या जेवताना दिसत. बाया चुलीजवळ भाकरी थापत बसलेल्या. जिकडं तिकडं माणसंच माणसं. ऊन तापायला लागलं. वामन गेल्याबरोबर तिथे 2 मोटरगाड्या धूळ उडवत फड करत आल्या. एका गाडीवर 2 अशी 4 माणसं आली आणि टीनच्या शेडजवळ येऊन थांबली. बहुतेक ते साहेब लोक असावेत. 2 साधे तर 2 इन बिन करून होते. ते इंजिनियर आणि हे मोठे गुत्तेदार होते, अशी कुजबूज लेबर माणसात सुरू होती. पठाण मुनीम कुठं होता की, पण गाडी येऊन उभ्या राहिल्या की चटकन येऊन त्यांनी सलाम केला. जवळ येऊन उभा राहिला. लगेच लेबर लोक त्याच्याजवळ जमायला सुरुवात झाली. पठाण मुनीमानं 4 खुर्च्या शेडमधनं आणल्या, त्यावर ती माणसं बसली. त्यांच्या भोवती लोक जमा व्हायला लागले. मुनीम वामनकडं हात दाखवत म्हणाला, साहब, हजाम लाया मैंने, अपने लोगों के हजामत अब इधर बनती. वामन 2 हात पुढे आला, साहेबाला नमस्कार केला. साहेब मान हलवत हसले आणि अच्छा है एवढंच म्हणाले. त्यांनी दप्तर काढलं आणि ते कामाला लागले. आज पेमेंट होतं. लोक खुश होते. एकाएकानं त्यांना पैसे दिले जात होते. बायांचे पैसे बायांच्या हातावर ठेवले. गुत्तेदार मुनीमाचं बाया माणसांशी वागणं असं तसंच होतं. पण सगळं वातावरण आनंदी होतं. आज 8 दिवसांच्या मेहनतीचे पैसे हातात पडले होते. साहेब पेमेंट करून आले तसे गाडीवर बसून धुरळा उडवत निघून गेले. पठाण मुनीमानं साहेबांना वाटी लावलं की त्या तांड्यावर त्याचंच राज. मग तो आपला रुबाब कासायचा. लोक बी मुनीम म्हणल्यावर जरा 2 हात दुरूनच राहत. साहेबाचा पिट्टू ना किती केलं तरी. त्याला कोणी तेवढं खेटत नव्हतं. सगळ्या हजामती होईपस्तोर वामनजवळ खुर्चीवर बसून होता. वामन एका मोठ्या दगडावर पोतं अंथरून आपलं हजामत करायला लागला. आज काही पैसे नगदी आले. काही जण मुनीम साहब के पास से ले लो म्हणून बोट दाखवून गेले. कामावरला सगळा कारभार आपल्या हाती म्हणून मुनीम आपली चालवत होता. त्यानं कित्येक वेळ सिमेंटचे थैलेच्या थैले विकून दारू प्यायली आणि पाजली सुद्धा. तसा वामनला पण म्हणाला, वामनदा थैला न्या. वामन नको म्हणून गप्प बसला. पठाण मुनीमानं अशा किती जणांना थैल्या देऊन कामं केली. टेलरला थैली देऊन कपडे शिवून घेतले. दिवसभराच्या सगळ्या गोष्टी वामन घरी येऊन शेवंत आणि लेकरांना गमतीनं सांगत होता. संध्याकाळी गाई वासरं रानातनं यायची वेळ झाली होती. गुरुवाचा बंड्या माळ्याच्या ओट्यावर पोरांना बाता हाणत होता. एवढ्यात त्याला चैनी दिसली. रस्त्याच्या कडेनं ती झपझप पावलं टाकत रावसाहेब पांड्याच्या घरी भांडे घासायला निघाली होती.
तिच्या रूपात आता कमालीचा वेगळेपणा जाणवत होता, कारण ती आता वयात आली होती. रंगानं काळी असलेली चैनी आता थोडी उजळ दिसत होती. तिचा काळा रंग तारुण्याची कात चढल्यानं चमकत होता. चांगल्या खात्या पित्या घरी काम करत असल्यानं तिच्या अंगावर कळा आली होती. ती अंगानं जाड दिसत होती. छातीवर आता ओढणी ठरत नव्हती. चालताना वरचा भाग जरा जास्तच हेलकावे घेत होता. तिच्या गडबडीत चालण्यानं तिच्या अंगाची होणारी हालचाल पुरुषाला घायाळ करणारी होती. बंड्यानं पाहिलं आणि चैनीला बघून त्याच्या चेहऱ्यावर कळी खुलली. त्याच्या मनात वेगवेगळ्या पालव्या फुटल्या. तो सावध झाला. चैनी आता बोलायला सापडणार. आज सोबत तिची म्हातारी आजी नव्हती. बंड्यानं आपली जीभ ओठांवरनं फिरवली. चैनी मागवाड्यातून लगबगीनं कामाच्या घरी निघाली होती. झप झप चालत ती बंड्या उभ्या असलेल्या ओट्यांच्या जवळून सरळ निघाली. कळत नकळत तिने पाहिलंही असेल. बंड्या सावध झाला. इकडं तिकडं बघत जागा सोडून तिच्या मागं निघाला. ती आपल्या तंद्रीत झपझप चालत होती. बंड्यानं तिला धावंडकराच्या आणि मुस्तफाच्या घराच्या सामटीत गाठलं. ती थांबली. बंड्यानं आपल्या तोंडावर बोट ठेवून इशारा केला. तोच तिच्या जवळ आला. ती अतिशय घाबरली होती. सायंकाळची वेळ. गावात लोकांची हालचाल सुरू होती. बंड्या हळूच तिच्या जवळ आला. जिच्यासाठी रात्र रात्र जागली, जिचं स्वप्न बघून तिच्या विचारात दिवस घालवले, ती आज आपल्यासमोर साक्षात उभी आहे. तो बेहद्द खुश होता. या प्रसंगावर त्याचा स्वतःचा विश्वास बसत नव्हता. तिच्याशी काय बोलावं हेही त्याला सुचत नव्हतं. एवढ्या दिवसांपासून केलेला विचार, तिला सांगण्यासाठी तयार करून ठेवलेली वाक्य कशी आणि केव्हा सांगावी. पिक्चरमध्ये पाहिलेले सीन त्याला आठवायला लागले. पण चैनी मात्र स्तब्ध होती. तीही बंड्याचं अबोल प्रेम त्याच्या हालचालीवरून जाणून होती. कातर वेळ असल्यानं चांगलाच अंधार पडला होता. बंड्या तिच्या जवळ आला आणि हात धरून तिला पिक्चरमधल्यासारखी मिठी मारावी, घट्ट मिठीत घेऊन तिच्या मानेचा, पाठीच्या, कपाळाच्या पाप्या घ्याव्यात, हातात हात धरून हाताला ओठ लावावा, अशा भन्नाट कल्पनेत तो रमलेला होता. कुठून सुरुवात करायची या विचारात तो असताना ती मागं सरकल्याचा पावलांचा आवाज आला. त्यानं बघितलं आणि सगळ्या कल्पना विश्वातनं तो बाहेर आला. त्यानं तिचा ओढणीचा पदर हातात धरला. अंगात वीज संचारल्यासारखं झालं. ती हातानं सोडण्यात मग्न होती. बंड्या तिच्याकडं एकटक सारखं बघत होता. तिच्या सर्वांगाला न्याहाळत होता. बंड्याला हे सारं स्वप्नागत वाटत होतं. आजवर फक्त दुरून पाहिलेलं, कल्पनेत साठवलेलं रूप, रंग आणि तिचा एकंदर बांधा आज हात लावून बघावा असं त्याच्या तरुण मनात आलंही असावं. तिच्याकडं बघताच तिने हातातनं पदर काढून घेतला. तो पुन्हा बंड्यानं हातात धरला. जणू लग्नात नवरा नवरीच्या खेळात सुपारी खेळतात तशी त्यांच्यात झटापट सुरू होती. ह्या हाताच्या लपंडावात तिला खूप बोलायच्या नादात तो तिला एवढंच म्हणाला, चैनी तू मला आवडती. ती लाजली, हसली. तिने लाजून मान वाकडी केली. मला खूप सांगायचंय म्हणतात. चैनीनं आपला हात त्याच्या हातातून काढून घेतला. हात काढून घेण्यात ती यशस्वी झाली. तू मला खूप आवडतेस. मी तुझ्याच विचारात दिवस रात्र असतो. मी तुला एवढं प्रेम देईन की तुला कधीच तेवढं प्रेम मिळालं नसेल. माझा खूप जीव आहे तुझ्यावर. तू माझा आत्मा आहेस, माझा प्राण आहेस. असं मनात अफाट साठवलेलं तिच्याशी कसं बोलावं म्हणून त्याने आपल्या खिशातनं एक कागदाची घडी केलेली चिठ्ठी काढली. ती बंड्यानं बऱ्याच दिवसापासून तोडक्या मोडक्या शब्दात लिहिलेली होती. बरेच दिवस झाले ती चिठ्ठी द्यायची म्हणून तो वाट बघत होता. ती चिठ्ठी मळून मळून काळी कुट्ट झालेली होती. ती त्यानं काढली आणि तिच्या हातात ठेवली. ती घ्यायला तयार नव्हती. चैनी गरिबाची पोरगी. तिला कपडे भेटत नाहीत म्हणून कामाच्या घरून दिलेले पुरुषी शर्ट ती घालत होती. कपड्याची काय, अंगाला झाकण्यासाठी पुरुषी शर्टाचा तिला काही तिरस्कार वाटत नव्हता. वेळ बघून त्याने तिच्या अंगातल्या शर्टच्या खिशात ती मळकटलेली चिठ्ठी टाकली. चिठ्ठी टाकताना त्याच्या हाताला तिच्या भरदास्त उरोजाचा झालेला स्पर्श त्याला स्वर्ग सुखापेक्षा सुखद वाटला.
त्याने चिठ्ठी तिच्या खिशात टाकली. चिठ्ठीत टाकण्यासाठी त्याने तिचा हात सोडला होता. तेवढीच संधी बघून ती झटक्यात निघून गेली. तिचं झपझप चालत जाणं तो सारखं तिच्याकडे वळून वळून बघत होता. तिच्या पाठीमागून दिसणाऱ्या मादक शरीराची हालचाल न्याहाळत पुन्हा तो त्या कल्पनेच्या दुनियात हरवून गेला. आज गुरुवार. दुपारी वामन कॅनॉलच्या कामावर हजामतीला गेला. तिथं भांडण सुरू असल्याचं त्याला जाणवलं. बरीच माणसं जमा झाली होती. भला मोठा घोळका उभा होता. मोठमोठ्या आवाजात तेलुगू भाषेत माणसं बोलत होती. भाषा कुठलीही असो, त्यातली भांडणं लगेच ओळखता येतात एवढं मात्र नक्की. वामननं जवळ जाऊन त्याची विचारपूस केली तर त्याला समजलं की मंगल नावाच्या तेलंगी लेबरची बायको पोतन्ना ही दिसायला खूप सुंदर होती. नवऱ्याच्या बरोबर राबत होती. रंग साधारण गोरा गोमटा, दिसायला उंचीपुरी, नाकी डोळी नीट, कपाळावर गोल मोठी टिकली, काळेभोर केस. काळ्याशार केशांच्या वेणीचा झुपका ती झटक्यात छातीवर आणत असे. ती तिची सवय होती. झटक्यानं छातीवर आदळलेला झुपका तिच्या सौंदर्यात अधिक भर घालत होता. तिचा रेखीव बांधा मेहनतीनं जरा आटीव होता. कुठल्याही पुरुषाच्या डोळ्यात सहज भरेल अशी ती देखणी. तिच्या कोरीव बांध्याला तिच्या अंगातलं तंग ब्लाऊज घट्ट आवळून धरलेलं होतं. त्यावर तिचा एकेरी पतला पदर पसरलेला. आज सकाळी 11 वाजता ती तंबूत एकटीच बसली होती. पठाण मुनिमानं पाहिलं आणि तंबूत जाऊन उभा राहिला. तिच्या पदराआडून दिसणाऱ्या उरोजांनी त्याला खुणावलेला असावं. त्याने तिचा हात धरला. तिने आरडाओरड केली. ही बोंब तांड्यावर झाली. लेबरांनी पठाण मुनिमाला चांगला हाणला. मारल्यामुळं तो तिथनं पसार झाला म्हणून एवढं माणसं जमली आहेत असं वामनला कळालं. पठाण मुनीम पसार झाला. तो तिथे नाही म्हणून तिथल्या कामाचा खोळंबा झाला. वामन नाही मग तांड्यावर हजामतीला जाणं सोडून दिलं. आपल्याला इथं कामावर आणणारा आपल्या ओळखीचा पठाण मुनीम इथं नाही म्हणून वामननी तिथे जाणं सोडलं. तो पुन्हा तिथे गेलाच नाही. तिथून वामन गावात आला. गुरुवार, बाजारचा दिवस. बाजारात भाजीपाला घेतला. लेकरांना खाऊ घेऊन तो घराकडे निघाला. तेवढ्यात मागून संभानं आवाज दिला. अरे वामनदा. फक्त संभा आणि त्याची चांडाळ चौकडी वामनला वामनदा म्हणत असे. संभानं आवाज देऊन थांबवलं आणि म्हणाला, आठवडकरी सदा भिकारी, सानाच्या दिवशी दुसऱ्याच्या दारी. संभानं पठाण मुनीम आणि कॅनॉलच्या कामाविषयी विचारपूस केली. पठाणची आठवण केली. वामननं त्याला सगळी हकीकत सांगितली. वारकाला या गोष्टी फार जवळून माहिती. गावात घडलेली घटना किंवा कुठल्याही लफड्याची कुजबूज आधी वारकाच्या कानावर येते म्हणून वारकाजवळ सगळी खबर मिळते. त्यांनी घडलेला प्रकार संभाला सांगितला. संभादा, पर म्हावा काही खुर्दा पठाणाकडं वातार. कशाचा? अरे उधारी. संभा जरा लावूनच होता. तो म्हणाला, वामनदा पठाण मुनीम तसा नाही बरं का. त्या बाईनं काहीतरी नाटक केलेलं असावं. अरे त्याच्याकडे नेहमी बंडलच्या बंडल असते. त्याला ती बाई बोलली असावी. नाही रे संभादा, मुनीम बिरंडी बाजाची. सगळ्याची तीच बोंब असते. मागही एका कामावर गुत्तेदार इंजिनियर मुनिमानं एका बाईला कामावर स्वयंपाकाला ठेवलं आणि मग नाही त्या गोष्टी पुढं चवीने ऐकायला मिळाल्या बघ. असं वामन म्हणतात संभा म्हणाला, आईची या मुनिमाचे आठवडकरी सदा भिकारी, साणाच्या दिवशी दुसऱ्याच्या दारी. ह्या अशा शिव्या हसडत संभानं पठाणचा विषय संपवून वामनला कामाबद्दल विचारलं. बरं आपलं कसं काय? नाही संभादा, मी त्या कॅनलच्या कामावर नाही जाणार आता. माझा तर जीवच उतरून गेला. माईची त्या पठाणाच्या आणि त्याच्या कामाचे. संभानं पुन्हा एकदा शिवी घातली आणि वामनला म्हणाला, चल र वामनदा. वामननं टाळाटाळ केली. नाही संभादा, माझी काही नाराजी नाही. मी बाजार घेतला, लेकरा बाळात जातो बघ. भाजीपाला जवळ आहे. अरे चल म्हणलं ना, मी हाव ना. अरे संभा, मी दारू सोडली. सगळं घर चांगलं चाललं आहे. घरात वातावरण चांगलं आहे. बायको लेकरं खुश आहेत आता नको बाबा, मी दारू घेत नाही. हो नाही हो म्हणत त्यांच्या बाता सुरू होत्या. झापड पडत होती. वामनच्या दारू सोडण्यानं घर गोकुळासारखं नंदनवन झालेलं होतं.
लेकरा बाळात वामन आनंदानं 4 घास खात होता. 4 हिताच्या गोष्टी घरात व्हायला लागल्या. कपाळाला हात जोडून शेवंता घडीघडीला देवा उपकार झाले रे बाप्पा असंच म्हणत होती. सगळा संसार बिमारीतून उठलेल्या माणसासारखा सावरलेला होता. शेवंता नेमकीच रानातनं आली. डोसक्यावरलं टोपलं आपटून हातपाय धुतले, चहाचं आधण ठेवलं. बा आला नाही का ग कले? नाही ना माई, येईन आता. उठं बसला असं ना बा आता हानत. जवळ बसून दोघांनी चहा घेतला. यशवंताही आला, त्यांनीही चहा घेतला. शेवंता भाकरीला बसायची तयारी करायला लागली. वामनला आज उशीर का झाला हा विचार ती करत होती. वामनला उशीर झाला म्हणून शेवंताला करमत नव्हतं. तिच्या मनात काळजी वाटायला लागली. वेगवेगळ्या एक एक गोष्टी धावून आल्या आणि अगदी तसंच झालं. वामन घरी आला. त्याला पाहून शेवंताच्या पोटात सळकन केलं. भिंतीच्या आधारानं उभा राहिलेला वामन अंगणात आल्यावर धाडकन लांब पडला. हातातली माळव्याची थैली आडवी झाली. सगळ्या अंगणानं टमाटे, वांगे, पालक आणि चिवड्याच्या पुडा सगळा बाजार पसरला गेला. चिंगीनं चिवड्याचा पुडा लक्कन उचलला. यशवंत शेवंता वामनजवळ आले तर दारूचा भपका आला. आज 15 दिवस दारू सोडून झाले. माईच्या डोसक्यावर हात ठेवून बा आज दारू पिला. आपलं आणि कुटुंबाचं आता काय खरं नाही. 4 दिवस मनात न मावणारा आनंद एका क्षणात विरघळून गेला. आपली जिंदगी अशीच जाणार. बापाची दारू सुटणार नाही. आता हे आपल्या जिंदगीलाच लागलं. हा सगळा जीवन पसारा यशवंतच्या बालमनाला पार भेदून छेदून गेला. चिंगी कली चिवडा काढून खात बसल्या. माय तोंडाला पदर लावून भिंतीला टेकून बसली. वादळात घरटं मोडून पडावं तसं झालं. घरात माणूस मेल्याचं दुःख वामनला अशा अवस्थेत बघून सगळ्यांना झालं. 4 दिवस सुखात गेले. दिवसभर केलेल्या कामाचा कधी शिणभाग आला नाही. कोण्या दुश्मनानं पाजवली आणि सुखी संसारात इश कालवलं. शेवंता शिव्या सराप द्यायला लागली. त्याचं मुख मातीत जाईन, त्याला पुढचा पाडवा येणार नाही, अशा शिव्या सराप शेवंता पोटतिडकीनं देत होती. त्याच्या बी संसाराची राख रांगोळी होईन ज्यानं माझ्या संसारात शेण कालवलं. अंधार झाला होता. पेटलेली चूल पुन्हा विझून गेली. ती पुन्हा शेवंतानं पेटवलीच नाही. पोरी चिवडा खाऊन झोपल्या. वामनला आता किती बी बोलून फायदा नाही. किती बी केलं तरी पालथ्या घागरीवर पाणी म्हणून मायलेक जास्त न बोलता उपाशी पोटी झोपले. कुत्र्याची शेपूट वाकडी ती वाकडीच. घरात किरकिर नको म्हणून मायलेक वामनच्या नादी लागले नाहीत. त्याच्याकडे कानाडोळा केला आणि ह्याच विचारात त्यांची रात्र गेली. वामन पहाटे लवकर उठून डोंगरगावला हजामतीला गेला. त्याला आपलं 12% काहीतरी चुकलं. आपल्या हातून काही अपराध झाल्यासारखं वाटायला लागलं. तो पिणार नव्हता. त्याचाही एक पण होतं की मी दारू पिणार नाही म्हणजे पिणार नाही. त्याच्या भाषेत सांगायचं म्हणजे 12% दारू पिणं बंद, घरदार सुखात ठेवायचं. पण त्याला संभानं शपथा घालून जुलमाच वाटवलं. त्याच्या ह्या गोष्टीवर कोण विश्वास ठेवणार म्हणून मग त्यानंही जास्त सफाई दिली नाही. त्यापेक्षा सबसे चूप भला म्हणून डोंगरगाव गाठलं. बाची दारू काही सुटणार नाही. इकडून तिकडून सोडली तरी 65 माणसं जुलमच पाजून पाठवतील. आपलं असंच चालणार आहे म्हणून यशवंता माईला समजावायला लागला. लांब सुस्कारा सोडत शेवंता कंटाळून म्हणाली, जाऊ दे रे बाप्पा, आपले जिंदगानीलाच गेलं, नशीबच फुटकं म्हणायचं. असं म्हणत शेवंता आपली कर्मकहाणी यशवंताच्या पुढं पुस्तकाच्या पानासारखी वाचायला लागली. लहानपणी बाप दारू पित होता. त्यांनी पिऊन मायला मारलं की आमची रात रात उपाशी भांडणं पाहण्यात जात होती. 4 बहिणी, एकुलता एक भाऊ, त्यांच्या जीवनाची माती झाली. बापाच्या पिण्यानं शाळेत जाय जमलं नाही का कुठलं सुख भेटलं नाही. वाटलं होतं लगीन झाल्यावर जीवन सुधरण, पण आता तर संसारच पिदाडा निघाला. यशवंत तिच्याकडे बघत होता. शेवंता बोलत होती, जाऊ दे, काय करावं, जसं होईन तसं बघू. असं म्हणत शेवंतानं कर्माचं खापर नशिबावर फोडून ती कामाला लागली. तसं तर आता मायलेकरानं वामनवर 3 ओंजळी पाणी सोडून त्याच्याकडनं सुखी संसाराची आशा सोडली.
शेवंताला आज दिवसभर तिच्या पिदाड्या बापाची आणि एकुलत्या एका तिच्या भावाची खूप आठवण येत होती. 4 बहिणीत एकुलता एक भाऊ माधव म्हणून त्याला बहिणी खूप जीव लावतात. शेवंताचा भाऊ पण 4 बहिणींची पाठ फोडून आलो म्हणून बहिणीच्या बोळवणी आळवणी सणवाराला नेणं आणं करतो. करणी धरणीला तो मागे पुढे बघत नाही. बाकीच्या 3 बहिणींपेक्षा शेवंताची परिस्थिती जेमते म्हणून जरा जास्तच हातभार लावतो. डाळ दाणा तिला गेल्या परत देतो, काही ना काही सोबत बांधून देतो. आज दिवसभर शेवंताला भावाची आठवण येत होती. सांच्याला घरी आल्यावर शेवंताच्या भावाचा निरोप आला. भोयाच्या बाबूनं घरी येऊन सांगितलं का माधव म्हणला दाजीला येऊन जाय म्हणावं, काहीतरी काम आहे. रातभर दोघत गुलगुल बोलली. लेकरं झोपी गेली होती. जिकडं तिकडं अंधाराचं वातावरण. शेवंता नाराज होती. वामननं तिच्या डोक्यावरनं हात फिरवला. तिची संसारासाठीची धडपड तो ओळखून होता. त्यानं तिच्या डोक्यावर ठेवलेला हात हलकेच तिच्या पाठीवरनं फिरवला. वामनचा असा मायेचा स्पर्श खूप काही सांगून गेला. दोघं एकमेकात रमून गेले. अंधार मात्र त्यांच्या भावना ओळखून होता. त्या अंधारात दोघं रममाण झाले. आज सकाळीच वामन शेवंताच्या भावानं बोलवलं म्हणून भेटण्यासाठी निघाला. यशवंताला बी जायचं होतं मामाच्या गावाला, पण तिथं काय जेवायचं काम आहे का म्हणून शेवंतानं वसकळल्यावर यशवंता गप्प राहिला. वामननं यशवंतला डोंगरगावला पाटलाच्या जनावराचं औषध करून दिलं. वामनला मुख्या जनावराचं सुखदुःख समजतं म्हणून सगळे लोक त्याला जनावरांच्या बिमारीला बोलवतात. तसं पाटलांनी औषध मागवलं होतं. वामन वाडीला निघाला आणि यशवंत डोंगरगावच्या पाटलाकडं जनावराचं औषध घेऊन गेला. शेवंतानं भाकरी करत दोघांनाही जेवून पाठवलं आणि उरलेल्या भाकरी थापत शेवंता चुलीजवळ बसली. तिलाही वावरात कामाला जायचं होतं. पाहता पाहता 10-10:30 वाजले. अंगणात भिंतीच्या आडोशाला असलेल्या चुलीवर आता उन्हाची तिरीप यायला लागली. कोवळं ऊन बरं वाटत होतं, पण तेच कोवळं ऊन आता जरा प्रखर होऊन तापायला लागलं. उन्हाच्या चटक्यानं आणि चुलीच्या भापनं शेवंताचं अंग घामाघूम झालं. एका हातानं भाकरी तर एका हातात पदरानं ती कपाळाचा घाम पुसण्यात मग्न झाली. संसाराचं रहाटगाडगं तिच्या मनात चालू असावं तोच बाहेर आवाज आला. वामनदा, अरे हायस का नाही घरी? रोज दारात पोतं टाकून हजामती करणारा वामन आणि यशवंता बी दिसत नव्हता म्हणून गिऱ्हाईकांना आवाज दिला. त्या आवाजाला ओ देत शेवंता म्हणाली, ते नाही ते गावाला गेले. तिचं उत्तर येईपर्यंत तो घरात आला. तो म्हणजे 4थ्या कोरच्या नामदेवरावचा रंगा. हा रंगा माणूस जरा भारीच. रंगात रंगलेला रंगा शेवंताजवळ आला. काय भाभी, बोलायला रिकाम्या नाहीत बा? नाही हो, ते आताच गावाला गेले. माझ्या भावानं बोलवलं होतं. उन्हानं घामजोग झालेल्या शेवंतानं पदरानं घाम पुसला. कामात मग्न असलेली शेवंता जरा अस्ताव्यस्त बसली होती. भाकरीचा उंडा चोरताना झुलणाऱ्या खांद्यावरचा पदर सारखा घसरत होता. तिच्या घामाघूम झालेल्या शरीराला बघून रंगरावच्या भावना पाजळायला लागल्या आणि त्याच्या मनात कुविचारांच्या पालव्या फुटायला लागल्या. रंगा गावातला असा तसाच माणूस, पण काहींनी डोसक्यावर घेतलं. मन बहाचर, बाई दिसली की मेणावानी पगळते. त्याचं वामनाजवळ बलूतं होतं. वारकाच्या चुलीपस्तर जायची बाहचर सवय पडली. आपल्या मोठेपणाचा फायदा घेणारी ही असली चावट माणसं. चुलीपुढं भीतीला हात टेकवत रंगानं शेवंताकडं तिरप्या नजरेनं बघत दमदार श्वास सोडला आणि कपटी भावनेनं म्हणाला, भाभी, मग आम्ही असंच जावावं का खाली हातानं? हा ना भाऊजी, ते उद्या येतील पहा. शेवंता प्रांजळ मनानं बोलली. उद्याचं उद्या हो, पण आता काय नाही का मग? त्याच्या अशा कोड्यात बोलण्यानं शेवंताच्या पोटात पाय उतरले. काळजात सळक आलं. संपत्तीच्या जोरावर मात चढलेल्या रानडुकरांना सहज ओळखण्या एवढी ती चाणाक्ष होती. सामसूम वातावरण आणि एकटेपणाचा फायदा घेत रंगानं आपलं जाळं पसरायला सुरुवात केली. जाऊ दे, मी काय म्हणतो शेवंता, वामन नाही तर काय झालं? आपण दुसरी कामं आटपून घेऊ. चल, होऊन जाऊ दे आत्ताच जक्कासपैकी.
असं म्हणत रंगराव जरा मोठ्यांदा हसला. रंगाचा विद्रूप चेहरा बघून तो परिस्थितीचा फायदा घेत आपल्याशी वाईट नजरेनं बोलून आपल्याला जाळ्यात ओढतोय. त्यापेक्षा त्याचं जाळच कापून टाकते थांब, हा निर्धार शेवंतानं केला. त्याच्या अशा वाईट बोलण्याचा शेवंताला खूप राग आला. अशा हलकट माणसांच्या जाळ्यात येऊन त्याला बोलणारी, त्याची शिकार होणारी शेवंता थोडीच होती. आपल्या पावित्र्यासाठी गरिबीच काय, संसाराच्या आगीत भाजून भाजून संसाराचे चटके सहन करत गरिबीनं संसार करत इज्जतीनं जगणारी ती शेवंता होती. गरिबीनं घेरलं म्हणून काय इज्जत थोडीच वेशीला बांधायची असते. शेवंता आपल्या दारिद्र्याला सर्वस्व मानत होती. आहे त्या गोष्टीत समाधान मानून पतीशी एकनिष्ठ राहून तिचा पतिधर्म ती काटेकोरपणे पार पाडत होती. रंगारावचं बोलणं ऐकून तिचं मस्तक फिरलं. पण आरडाओरड करून शेवटी बदनामी आपलीच, कारण गाव पाटलांचं, मराठ्यांचं. हा सगळा विचार शेवंताच्या डोक्यात आला. रंगराव आपल्या जवळ येतोय हे बघून तिने परिस्थिती ओळखली आणि चतुराईनं लगेच जवळ पडलेला इळा हातात घेतला आणि सावध होऊन कणखर शब्दात उत्तर दिलं. हे बघा रंगराव, पैशाच्या मस्तीनं सगळ्याच बाया भोगता येत नाहीत. खऱ्या चारित्र्यवान बाईला पैसा आणि संपत्ती ह्यापेक्षा मौल्यवान असतं ते तिचं पावित्र्य आणि तिचा पती. पैशावर भाळणाऱ्या बायका तुम्ही भोगल्या असतील, पण गरिबीत उपाशी राहून इज्जत आणि चारित्र्य आबाधित ठेवून जगणारी बाई आहे मी. लक्षात ठेवा, एक पाऊल पुढे टाकाल तर मान छाटले जाईल. तरी रंगराव मागे सरला नाही. तवा लांब सुस्कारा सोडत शेवंता पुन्हा म्हणाली, रंगराव, याला इळा म्हणतात. या इळ्याच्या आणीव आम्ही लोक आमचं पोट भरतोय. जेव्हा आमच्या इज्जतीवर हात उठतो तर याच इळ्यानं तो हात बुडापासून छाटून टाकायला आम्ही मागं पुढं बघत नाही. ज्या इळ्याच्या आणीव आम्ही पोट भरतो तोच इळा वेळप्रसंगी प्रतिकाराला पोटात खोपसतो आणि आतडं बाहेर काढतो. एवढी ताकद असती गरिबाची, ध्यानात ठेवा, आणि लगे हितनं निघायचं बघा. असा खतरनाक इशारा शेवंतानं रंगरावाला दिला. हातात इळा घेऊन संतापलेलं चामुंडेचं रूप धारण केलेल्या शेवंतापुढं जायची रंगरावाची हिंमत कसली होती. जिथं स्त्री गरिबीपुढे हात टेकवते तिथंच अशा गिधाडांना गरिबीचे आणि इज्जतीचे लचके तोडण्याची संधी मिळते. शेवंतानं त्याचा तो विचार पायदळीत उडवून टाकला. कपाळावरल्या घामानं शेवंताच्या कपाळावरचं कुंकू सगळ्या कपाळावर झालं. खरं तेच तिच्या पतिव्रतेचं प्रतीक असावं. रंगरावनं शेवंताचा करारी बाणा ओळखला आणि कळवंडीतून पळून जाणाऱ्या कुत्र्यासारखा शेपूट घालून तो निघून गेला. त्याला खूप राग आला. रागानं रंगराव लालभडक झाला. आजपर्यंतच्या आयुष्यात त्याला असं उत्तर मिळालं नव्हतं. त्याच्या मनात बदल्याची आग निर्माण झाली. काढू कुठंतरी याचा बदला असं मनाला समजावत त्यानं तिथून निघून जाण्यात धन्यता मानली. शेवंताचंही दिवसभर कामात मन लागलं नाही. आपण केलं ते वाईट झालं नाही ना, असं दुहेरी मन तिचं होत होतं आणि ह्याच विचारात सगळा दिवस संपून गेला. श्रोते हो, हा होता अशोक कुबडे लिखित गोंडर या कादंबरीचा 4था भाग, 5वा भाग उद्या. तोपर्यंत ऐकत रहा दीपक रेगे कथाकथन चॅनल.